नमस्कार लाडकी बहिणी, खुशखबर आहे. लाडकी बहीण योजना 23वा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेत का? अनेक महिला आहेत बघा, प्रत्येक वेळेस महिला स्क्रीनशॉट पाठवतात. आज कुठल्याही महिलांचा स्क्रीनशॉट पाठवलेला नाहीये. पैशाचं वितरण जी आर आल्यानंतर पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस पर्यंत तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होतंय. आज पैसे वितरण झालेत का? तुम्हाला पैसे मिळालेत का? नसतील मिळाले, नाही वितरण झालं असेल तर पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळणार. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. 23वा हप्ता मे महिना 1500 रुपये. सरकारने तुम्ही जर पाहिलं असेल तर रविवारी सुद्धा लाडक्या बहिणीच्या पैशाचं वितरण केलेलं आहे. आणि हा एक मागचा जर पाहिला असेल तुम्ही तर बघा, 12 ते 15 तारखेदरम्यान मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. अधिकृतपणे त्याच आमदार आहेत त्यांनी स्टेटस ठेवलेला आहे. म्हणजे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार, परंतु कुठल्याही महिलांनी स्क्रीनशॉट अधिकृतपणे आपल्यापर्यंत पाठवले नाहीये, म्हणजे पैसे आलेले नाहीयेत. आले असतील हरकत नाही, तुम्हाला मिळाले जर असतील तर स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवून द्या. लाडकी बहीण योजना 23वा हप्ता मे महिन्याचा 1500 रुपये कोणत्या जिल्ह्यात कोणाला मिळालाय का? मिळाला असेल तर कमेंट करा. किती पैसे मिळाले त्याची कमेंट करा आणि कुठल्या जिल्ह्यात मिळेल त्याची सुद्धा कमेंट करा. आज वाटप झालेलं आहे का? तर अधिकृतपणे सांगतो, लक्षात ठेव. आज वाटप झालंय तर किती महिला आहेत? 1.66 कोटी, म्हणजे 1,66,00,000 महिला ह्या पात्र महिला आहेत, ज्यांना मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले, ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे. तर ह्यातल्या महिला कमी होणार नाहीत. ज्या राहिल्या असतील, ज्यांनी ई-केवायसी माध्यमातून 80 लाख महिला अपात्र झाल्यात, त्यांनी ई-केवायसी जेव्हा सुरू होईल त्यावेळेस त्या पात्र होतील. पण सध्याच्याला तुमचा हप्ता हा 1,66,00,000 महिलांना मिळणार आहे. आज वाटप झालंय का? तर अधिकृतपणे आज कुठल्याही प्रकारे वाटपचा विषय नाहीये, पण कुठल्याच महिलांनी अधिकृतपणे कुठला स्क्रीनशॉट पाठवला नाही. मिळाला असेल तर स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला पाठवा. परंतु जी आर आलेला आहे, 10 तारखेचा जी आर आहे, 11 तारीख आणि 12 तारीख. आमदारांनी स्टेटस ठेवलेला आहे की 12 ते 15 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील. शक्यता आहे आज पैसे जमा झाले असतील तर त्या महिलांना मिळतील, नसतील जमा झाले काळजी करू नका. पैसे कधी मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगतोय बघा. 1500 रुपये कधी पैसे मिळणार आहे? कधी पैसे मिळणार आहेत? तर आज तारीख आहे 12 मे. कधी आहे? अधिकृतपणे तुम्हाला पैसे आज मिळणं अपेक्षित होतं, अपेक्षित, परंतु आले नसतील हरकत नाही. आज आहे 12 मे, संपला 12 मे, उद्याच्याला आहे 13 मे. 13 मे हा सुट्टीचा दिवस आहे, शनिवार, आणि 14 मे हा संडेचा सुट्टीचा दिवस. जर तुम्हाला आज पैसे जमा झाले असतील तरच तुम्हाला उद्याच्याला पैसे येतील 13ला, अन्यथा पैसे येणार नाहीत. 14ला सुद्धा येणार नाहीत. तुम्हाला डायरेक्ट पैसे कधी मिळतील? तर 15 तारखेला. पात्र महिलांना पैसे जमा होणार आहे. कधी जमा होणार आहेत पात्र महिलांना पैसे? तर 15 मे 2026 या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील. आता 15 मेला पैसे येणार आहेत, म्हणजे सगळ्यात सरसगट 1,66,00,000 ज्या महिला आहेत, तर या सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत का? अजिबात येणार नाहीये. अजिबात सगळ्या महिलांना एका दिवसात आजपर्यंत कधीच पैसे आलेले नाहीयेत. जशी लाडकी बहीण सुरू झाली तेव्हापासून 15 मेला काही महिलांना पैसे मिळतील, काही महिलांना 16 मेला पैसे मिळतील, काही महिलांना 17 मे पर्यंत पैसे मिळतील. साधारणतः एक 3 दिवसामध्ये हे लाडक्या बहिणीचं वितरण होत असतं प्रत्येक वेळेस. मागच्या वेळेस सुद्धा 3 दिवसात, 4 दिवसात वितरण झालं. मागच्या वेळेस 2 वेगवेगळ्या दिवशी झालेला आहे. म्हणजे 15 मे, 16 मे आणि 17 मे या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील. जर आज आलेले नसतील तर उद्या सुद्धा येणार नाही. बघा, इथे जर पाहिलं असेल तर अधिकृतपणे स्टेटस आहे 12 मे ते 15 मे तारखेदरम्यान मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर 12 मे आज पैसे आले नाहीये, 13 मेला सुट्टी आहे, 14 मेला सुद्धा सुट्टी आहे. आणि जर असं झालं की सरकारने सुट्टीच्या दिवशी सुद्धा लाडक्या बहिणीला पैसे दिलेले, खूप सारे हप्ते असे आहेत की सरकारने शनिवारी पाठवलेले आहेत, रविवारी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आलेत. पण जर आज 12 मेला पैसे जमा नाही झाले तर उद्याच्याला पण येणार नाही, 14ला पण येणार नाही. 15 मेला डीबीडी बँक खात्यामध्ये पैसे तुमचे जमा होतील, लक्षात ठेवा. हा, तर स्क्रीनशॉट अधिकृतपणे आपल्या व्हॉट्सअपला पाठवा. ज्यांना मिळाला असेल त्यांनी पैसे येतील, तुम्हाला काळजी करू नका. जी आर आला याचा अर्थ पैसे येणारच आहेत. फक्त एवढंच आहे की ते पैसे आज येणं अपेक्षित होतं तुम्हाला, तर आज मिळाले नाहीयेत. उद्या तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होईल. उद्या म्हणजे 15 तारखेला. उद्या आले तर उद्या सुद्धा येऊ शकतात, पण
उद्या आले तर उद्या येऊ शकतात, परवा येऊ शकतात, पण 15 तारीख सुट्टीचा दिवस नाही, सोमवार आहे, त्या दिवशी तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. लाडक्या बहिणीला पात्र महिलांच्या खात्यात येणार आहेत 12 ते 15 मे दरम्यान त्या महिलांना. 12 ते 15 मे, तर 12 संपले, आज आले नाहीये, 13-14 येणार नाहीयेत, शक्यता कमी आहे. जर आले तर चांगली गोष्ट आहे, सरकार चांगलं काम करत नसेल तर 15 मे सोमवार आहे, तुमच्या खात्यात त्या पैशाचं वितरण होईल. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अजून झालेली नाहीये किंवा केली नाही किंवा अपूर्ण पैसे आलेले नाहीये, जानेवारी फेब्रुवारी आला होता, परत मधात बंद पडला, तर सरकार नवीन ज्यावेळेस ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देईल. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सर्व महिलांपर्यंत शेअर करा. काळजी करू नका, अनेक महिलांचे कॉल आहेत, सर पैसे आले नाहीये, परंतु कॉल आले. प्रत्येक वेळेस कॉल असा असतो की माझ्या शेजारीने आले, माझ्या पाहुण्याला पैसे आलेले आहेत, सर मला का बरं आले, पण यावेळेस कोणत्याच महिलांचा असा कॉल नाही, फक्त पैसे आले नाही असंच आहे. एकंदरीत तुम्हाला आज पैशाचं वितरण झालंच नाहीये. महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे 15 तारखेला तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, नाही येणारच आहेत. ठीक आहे, 1500 रुपयेच मिळत आहेत, 2 महिन्याचे पैसे मिळत नाहीयेत. ओके, थांबतो.